जसजशी स्पर्धा पुढे सरकते, तुल्यबळ संघ पुढे सरकतायत. प्रेक्षकांना डोळ्यांचं पारणं फेडणार जितेंद्र पाटील यांचं आगमन झालेले. आई सर पधारिये, तशरीफ लाइये. वेलकम सर, स्वागत. मंडळासाठी आणि या संपूर्ण अकलोली गावासाठी एक समर्पित आणि त्याग भावनेने काम करणारे व्यक्तिमत्व, त्यांचा योग्य तो मान सन्मान केला जातोय आयोजकांच्या वतीनं. हा, सोबत त्यांचे सुपुत्र, ज्याला प्रेमाने संपूर्ण गावामध्ये अंड्या या टोपण नावाने ओळखलं जातंय. हा, क्रिकेटची खूप आवड आणि विराट कोहली हा त्यांचा आदर्श आहे. गणेशपुरी संघ वन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. चला, गणेशपुरी संघांना हुसकवा पप्पू. आपले गावातले असले तरी त्यांना हुसकवायचं आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये वैभव आणि हेमेंद्र का. तर पहिलं षटक टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे वन्स मोर पांडुरंग मोर. वेळेचा अपव्यय होतोय. पंच, दोन्ही संघ नायकांना आमची विनंती राहील, क्षेत्ररक्षण करणाऱ्या आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला सूर्य मावळतीला चाललेला आहे. हळूहळू अंधाराचं साम्राज्य इथे पसरू शकतं आणि त्यानंतर सामन्यातली खरी रंगत, खरी लज्जत निघून जाईल. पांडुरंग मोर पहिलं षटक पॉवर प्ले मधला हाताळण्यासाठी येतो. स्ट्रायकरला मॅन इन फॉर्म वैभव. आणि चेंडू जातो दन 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 करत पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार. योगेश मस्कर पप्पू यांच्याकडनं गणेशपुरी संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिल्या चेंडू रेफटले शॉट वैभव. धावांचं मशीन धडाडायला सुरुवात झालेली आहे. जेव्हा वैभव नावाचं धावांचं मशीन धडाडतं त्यावेळेला समोरचा गोलंदाज हतबल होतो. पुढचा चेंडू पांडुरंग मोर राईट आर्म वर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्विंगिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. फलंदाजाला गर्भगडीत करतोय. चेंडू निर्धाव पडतोय. पांडुरंग मोर एक झुंजार लढवं या खेळाडू. षटकार चौकार जरी आले तरी आपली जिद्द सोडत नाही. लगेच दुसऱ्या चेंडू त्याने कमबॅक केले षटकारला. तिसरा चेंडू पंचांच्या डावीकडनं राईट आर्म वर द विकेट. आणि वाह, अप्रतिम. देखते रह गए, हक्का बक्का झाले. लेग स्टंप का ऑफ स्टंप उखड़लाय. लेग स्टंप का ऑफ स्टंप को उखाड़ के फेंक दिया. वैभव यांचा अंदाज साफ चुकला आणि धावांचं मशीन जे धडाडणार असं वाटत असतानाच एक अप्रतिम वन ऑफ द बेस्ट डिलिव्हरी ऑफ द टुर्नामेंट याचं असं मी नक्कीच वर्णन करेन. 12वा खेळाडू यायचा इकडे. नवीन फलंदाज जयेश. वैभवचा अंदाज पांडुरंगने साफ चुकवला. ज्या अपेक्षा वैभवने केले होते त्या विपरीत गोलंदाजी केली पांडुरंगने. शिवसेना शाखा प्रमुख संतोष भांगरे यांच्याकडनं या विकेटला मॅजिक डिलिव्हरीला 200 रुपयाचं रोख बक्षीस पांडुरंग मोरला. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र जबरदस्त टोला. देखते रह गए, ढूंढते रह गए आणि आता आल्या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1-10.
उतुंग गगनचुंबी असा षटकार पाहायला मिळतोय आल्या आल्या जयेश यांच्या बॅटमधनं. लाईनमनची व्यवस्थित कामगिरी होत नाहीये. दुपारी जेवल्यानंतर लाईनमन सुस्तावलेले आहेत. षटकातले मला वाटते 4 चेंडू टाकून झालेले आहेत. पांडुरंग मोरसाठी आलेलं शिवसेना शाखा प्रमुख संतोष भांगरे ना, यांच्याकडे 200 रुपये आलेले आहेत. आमचे गुणलेखकाच्या ताब्यामध्ये देतोय मी. पंचांचा इशारा. डिक्लर झोन मध्ये 1 धावेसाठी एका धावेने धावून धावसंख्या पोचते ती 11. यानंतरचा नाणेफेक झाली का? पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा करारा प्रहार. पांडुरंग मोरवर मोरच्या वळवलाय. दे दनादन आणि पुन्हा एकदा तेल चोप काढला जातोय. उतुंग षटकार आणि षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. डायरेक्ट नॅशनल बडोदा एक्सप्रेस हायवेच्या दिशेने चेंडूला फेकून दिलाय जयेशने. षटक संपलं. तब्बर 17 धावा वसूल केल्यात. 2 षटकार उतुंग आणि खणखणीत चौकार. नवीन गोलंदाज येतोय जीतू भोपी. कोण? जीतू भोपी या वर्षीच्या क्रीडा महोत्सवामधला सर्वात फॉर्म मध्ये बहरामध्ये असलेला खेळाडू आहे. पुढचा चेंडू. वा सुपर्ब डिलिव्हरी. अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली बरोबर 18. जीतू भोपी. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडनं. टाटा बाय बाय करत वाकुल्या दाखवत लॉंग ऑन वरनं चेंडूला फेकून दिलं षटकारासाठी. या डावातला आमचे स्कोरर सांगतात हा 3रा षटकार. धाव संख्या 24. वसई ग्रामीण मध्ये हेमेंद्र हा सुद्धा इन फॉर्म टचअप मध्ये असलेला धावांचं मशीन ठरलेला हेमेंद्र पुन्हा एकदा बरसतोय गरजतोय. गोलंदाजाला तुडवतोय. षटकार मारल्याबरोबर जीतू भोपी याच्या छाती धस्त झालं आणि पलायन वाद स्वीकारला आणि चेंडू वाईट टाकलेला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वर. तडाखे बसले की गोलंदाज पळवाट शोधतो आणि वाईट बॉलची खैरात करतो. पुन्हा एकदा बघा. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 26. फलंदाजाला स्थिरावू देत नाही असं आहे, कारण षटकार मारल्यानंतर फलंदाज लय मध्ये येतोय म्हणून त्याची लय बिघडवण्यासाठी सुद्धा काही गोलंदाज लगातार 2-2, 3-3 वाईट टाकतात. तशीही चाल बघा. पुन्हा एकदा डिस्कनेक्ट केलं जातंय आणि पुन्हा एकदा कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू पडतोय. भले 2 चेंडू वाईट पडले तरी चालते. मग फलंदाजाने षटकार मारल्यानंतर पुन्हा त्याची नजर बसता कामा नये. पुन्हा त्याला फलंदाजीला स्थिरता येऊ नये अशा प्रकारची रणनीती गोलंदाजाकडनं. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 2, त्याच्यामध्ये 3 वाईट पडलेले आहेत. बघूया जीतू भोपी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सुपर्ब डिलिव्हरी. अनप्लेबल डिलिव्हरी. निर्धाव चेंडू पडतोय. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जीतू भोपी. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुपर्ब अनप्लेबल डिलिव्हरी. लहराती हुई बलखाती हुई परफ्यूम डिलिव्हरी. हेमेंद्र सारख्या टच मधल्या असलेल्या खेळाडूला मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. हेमेंद्रला चक्रावून टाकलेले, भंगबावून सोडलेलं आहे, विचलित केलेलं आहे आणि नक्कीच आता या विचलितमधून एक प्रकारचा मानसिक दबावाखाली पकडला हेमेंद्रला.
यावेळेला पुण्याच्या एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर, धाव अवांतर. धाव संख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 27 वर. हेमेंद्रची मात्र गोची केलेली आहे. हेमेंद्रला पूर्ण संचारबंदी केलेली आहे. हेमंतला जखडून ठेवलेले हेमेंद्रला, त्याची हालचालच पूर्ण मंदावून टाकलेली आहे. पुन्हा एकदा हालचाल मंदावून टाकलेली आहे. हेमेंद्र हैराण आहेत, परेशान आहेत, हतबल आहेत, हवालदिल आहेत. करे तो क्या करे. दॅट्स अ मॅजिकल स्पेल. दॅट्स अ रिअली मॅजिकल स्पेल. चक्रावून सोडलेलं आहे हेमेंद्रला, अक्षरशः चक्रावून सोडलेलं आहे. चक्कर केलंय, चक्कर. हेमेंद्रला चक्कर केलं या षटकामध्ये अक्षरशः. किती चेंडू डॉट काढलेत? 3. 5 चेंडू काढलेले. 500 रुपये आलेत का? नाही, 100 रुपये. ठीक आहे, ओके. काय गोलंदाजी केलेली आहे. हेमेंद्र रात्रभर विचार करेल की जीतू बोपीने मला कुठली गोलंदाजी टाकली. त्याला गुगलवर सर्च करावं लागेल की काय कुठला चेंडू टाकलेत त्याने मला. खरंच ना, अगदी आटापिटा केला, पण त्याच्या अंगालाही बॉल लागला नाही का त्याच्या बॅटीलाही लागला नाही. मी तर म्हणेन वन ऑफ द बेस्ट स्पेल ऑफ जीतू. जीतूने हेमेंद्रला पूर्ण डॉमिनंट केलेले, नेस्तनाबूत केलेले. पितळ उघडं पडलं हेमेंद्रचं फुटवर्कचं. मयूर धाव संख्या रोखून धरलेली आहे. फक्त किती धावा दिल्या? 10. पुढचा चेंडू. यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, पकडो कॅच, जीतो मॅच. आणि इथं जयेश बाद होतोय, दुसरा हादरा बसतोय. गडी बाद होतोय. मयूर यांची मॅजिकल गोलंदाजी पाहायला मिळते. आणि पंकज मडवी मात्र एक धाव करून मैदानातून तंबूच्या आश्रयाला जातोय. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 3 बाद 30. शेवटचा निर्णायक चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये जातोय केतन.
मयूर राईट आर्म होतं विकेट. अंतिम चेंडू. पंचांचं षटक संपल्याची उद्घोषणा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर चांदीप संघाची धावसंख्या 3 बाद 30 आणि जिंकण्यासाठी गणेशपुरी संघाला 31 धावांची गरज. मगाशी तेजसने काय तडाखा दिला होता. चांदीपवाल्या गोलंदाजाच्या डोक्यात तेजसच असेल की तेजसला रोखा. त्याच्यानंतर ललित जोशी हा एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आहे. मयूर पाटील फलंदाजी फॉर्म मध्ये आहे. म्हणजे गणेशपुरी संघाची जर फलंदाजी जिथपर्यंत मला गणेशपुरी संघाची चांगली ओळख आहे, अगदी 7 ते 8 क्रमांकापर्यंत फलंदाजीची बागडोर आहे. यानंतरचा होणाऱ्या सामन्याची नाणेफेक करून घ्या आयोजक. घ्या लगेच. भोईरपाडा आणि अकलोली. प्रणय 11 अकलोली विरुद्ध भोईरपाडा. प्रियांश 11 भोईरपाडा. जयेशची गोलंदाजी मात्र आता टिचून गोलंदाजी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. फलंदाजीमध्ये जयेशला फार काय करता आलं नाही. 2 षटकार मारले त्यांनी. 13 धावा, सर्वात जास्त धावा त्याच्याच आहेत. आता गोलंदाजीमध्ये जर पहिलं षटक घेतलं तर त्याला निर्णायक गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करून धावा रोखून धराव्या लागतील. खुर्ची घे ना मित्र. आहे ना. टेन्शन आलंय का. गणेशपुरी संघाला 31 धावा करू द्यायच्या नाही अशा प्रकारचा मूलमंत्र गळ्यात गळा खांद्यात खांदा टाकून चांदीपच्या खेळाडूंनी मूलमंत्र दिले. कम ऑन बॉईज फाईट. जशा प्रकारचा मूलमंत्र 1983 साली रामलाल कपिलदेव निकंज याने आपल्या खेळाडूंना सांगितलं होतं. 60 षटकांची स्पर्धा होती. फक्त 182 धावा झाल्या होत्या. आणि त्यावेळचा वेस्ट इंडिजचा जो क्रिकेटमधला संघ होता, क्लाइव्ह लॉईड कर्णधार होता. गोलंदाजाचा कर्दनकाळ त्याच्यामध्ये विवियन रिचर्ड होता. सलामीची अभेद्य जोडी होती गॉर्डन ग्रीन, डेस्मॉन हेन्स. त्याच्यानंतर लॅरी गोम्स, फाऊद बाकस असे एक से बडकर एक बलाढ्य संघ त्याच्यामध्ये तोपखान्यामध्ये होता. मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, त्याच्यानंतर जोएल गॉर्नर, एक से बडकर एक खेळाडू होते. परंतु कम ऑन बॉईज असं म्हणून वी कॅन विन द मॅच हा मूलमंत्र दिला. आणि अगदी फिनिक्स पक्षी जसा राखेतून भरारी मारतो अशी भरारी घेत भारताने लगातार 3 वेळा वर्ल्ड कप जिंकण्याचं क्लाइव्ह लॉईडच्या जगजेत्या संघाचं स्वप्न भंगूर केलं. तशाच प्रकारच्या या 31 वैभव पाटील गोलंदाजीमध्ये आलेला आहे. फलंदाजीमध्ये चौकारानंतर त्याने काही फारशी चमक दाखवता आली नाही. आणि फलंदाजीमध्ये आलेलं हे अपयश गोलंदाजीमध्ये भरून काढण्यासाठी काहीतरी अचाट अफाट अद्भुत अशी विलक्षण कामगिरी करावी आणि गणेशपुरी संघाचा हा विजयाचा अश्वमेध रथ रोखावा अशा प्रकारचे मनामध्ये संकल्पना घेऊन गोलंदाजीसाठी पाचारण केलेले वैभवला. सलामीची जोडी म्हणून आलेला आहे ललित. नॉन स्ट्रायकरला मयूर. बघूया वैभव काय करतो आणि ललित कशा प्रकारे त्याला तोंड देतो. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट सीमा रेषे पलीकडे. हिरो मोटरसायकलची एक चावी इथे आलेली आहे. ज्याची कुणाची असेल त्यांनी ओळख पटवून, घराच्या किल्ल्या पण आहेत त्याच्यामध्ये, ओळख पटवायची आणि घेऊन जायचं आहे. दुसरा कुठलाही तोतयेगिरी करण्यासाठी जर आला तर लगेच गणेशपुरी पोलीस स्टेशनशी संपर्क आम्ही साधू. तर पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे गणेशपुरी मला वाटते चांदीप संघाने पहिल्या चेंडूवर जशा प्रकारे फटका मारला होता वैभवने, आधी वैभवच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडू चौकार. सुपर्ब डिलिव्हरी एसटी रक्षकाकडनं, जयेशकडनं चुकी होती. चेंडू हातातून सटकतोय. झेल होता बहुधा. बघूया वैभव घेऊन हार झुंजार लढवय्या जिगरबाज कधी हार न मानणारा खेळाडू. राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. यावेळेला चेंडूला उडवलाय आणि झेल सुटलाय. अतिशय गचाल ढिसाल दळबद्री असं क्षेत्ररक्षण. काय त्या खेळाडूचं नाव?
पंकजने केलं उदास. पंकज उदास मोठा हा होता आपला गीतकार गझलकार. जसं पंकज उदास होता तसं या पंकजने चांदीवाल्यांना केले उदास झेल सोडून. लॉलीपॉप झेल सोडलेला आहे. आणि हा झेल आपल्या संघासाठी किती धोकादायक ठरू शकतो हा येणारा काळ त्याची भविष्यानी. मगाशी बघा अंबाडीच्या त्या खेळांनी लॉंग ऑफला डीप लॉंग ऑफला झेल सोडला आणि नंतर पोलिशी मार पडला आणि अंबाडीचा संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. पुण्याच्या एकदा षटकातला वैभव आपली गोलंदाजी दाखवतोय, चमक धमक दाखवतोय. पकडो क्या जीतो मॅच. यावेळेला मात्र वैभव हा झुंजार लढवय्या आहे, जिगरबाज आहे. आपल्या खेळाडूंना सांगतोय कम ऑन बॉईज वी कॅन विन द मॅच. आणि मला वाटतंय मयूर सारखा एक तुफानी फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 4 चेंडू टाकून झालेत, 5 धावा झालेत आणि 1 गडी बाद झालाय. अभी तो ते हा मयूर मला वाटतंय फ्रॉम लास्ट कपल ऑफ डेज आय सी मयूर इज गोइंग थ्रू द बॅड पॅच. थोडा अप अँड डाऊन क्रिकेटपटूच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गोलंदाज फलंदाजामध्ये येत असतो. कदाचित मयूरचा हा बॅड पॅचचा काळ असेल. थोड्या दिवसामध्ये बॅड पॅचमधून त्याला बाहेर यावंच लागेल आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतोय नवीन फलंदाज जीतू भोपी. गोलंदाजीमध्ये हेमेंद्रला त्याने इतकं चक्रम करून टाकलं होतं. आता तो फलंदाजीला आलाय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. कुठल्याही क्षणी कुठल्याही वेळेला सामना आपल्या संघाच्या बाजूला झुकवण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. ही हॅव अ ॲबिलिटी. ही कॅन डिमॉलिश, ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड्स ऑफ अटॅक. अशा प्रकारची लौकिक असलेला खेळाडू. पुढचा चेंडू उडवलाय. बघू हेमेंद्र काय करतोय. आणि वैभव अबक दुबक आणि शेवटी जमिनीला लोटांगण घातलं. हेमेंद्रच्या पण डोक्यात भीती होती का माझ्या हातात बसतो की नाही. शेवटी त्याने अंग काढून घेतलं आणि वैभवने पहिल्या प्रयत्नात नाही, दुसऱ्या प्रयत्नात, तिसऱ्या प्रयत्नात अक्षरशः जमिनीवर छलांग टाकलं, लोटांगण घातलं आणि आल्या आल्या जीतू बोपीला गोल्डन डकचा शिकार केलाय आणि विजिगीषुवृत्ती दाखवून दिलेले कि हम भी कुछ कम नहीं, हमसे न लेना पंगा. पुन्हा एकदा गोलंदाजाचा कर्दनकाळ. द पिच हिटर, द किलर बॅट्समन तेजस. तेजसचा आजचा रुद्रावतार पाहिल्यानंतर वैभवच्या डोळ्यासमोर सुद्धा अंधारी येऊ शकतो किंवा वैभवला सुद्धा थरकाप होऊ शकतो. कारण तेजसनी केलेली तेजस्वी फटकेबाजी ही त्या गोलंदाजाच्यात नाही तर प्रेक्षकांच्या मनात सुद्धा घर करून गेलेली आहे. शेवटचा चेंडू आहे आणि विकेटची हॅट्रिक करून तेजसला परत पाठवण्याच्या इराद्याने गोलंदाजीमध्ये काहीतरी अचाट अफाट करून दाखवा अशा प्रकारची संकल्पना मनात घेऊन वैभव शेवटचा चेंडू बॅकफुटला जाऊन ढकललाय. तेजस सारख्या मोठ्या फलंदाजाला सांगलंय की मेरे सामने न तुम्हारी दाल गलेगी. आता आमचे स्कोरर सकाळपासून बसलेत. काय नाव तुमचं. हार्दिक पांड्या पाटील. हार्दिक पाटील. त्यांना सुद्धा असं झालंय की कधी एकदा सामना संपतो. जेवले की नाही. जेवलंय. हा तर आता शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बरोबर 26 धावांची गरज आहे. आणि गोलंदाजीसाठी मोहित. देखना है मोहित मोह लेने वाली गेंदबाजी करते हैं या उन पर कातिलाना हल्ला चढ़ाते हैं. जीतू तो गेलाय तेजस आणि ललित. स्ट्राइकला ललित जोशी. पंकज वैभवचा अप्रतिम असा गोलंदाजीचा आपण हप्ता पाहिलाय. चौकार खाल्यानंतर कमबॅक केलेला आहे. फक्त 1 धाव दिली. पुढचा चेंडू मोहित. राईट आर्म राऊंड. वेगवान डिलीवरी, एक्सप्रेस डिलीवरी, अनप्लेबल डिलीवरी. देखते रह गए, ढूंढते रह गए, कहां से गेंद आई, कहां से निकल गई. आणि आमच्या स्पीडोमीटरवर या वेगाचा चेंडूचा वेग येतोय 155 किलोमीटर/आवर. अगदी शोएब अख्तर, ब्रेट लीच्या वेगाने टाकलेला जोरकस गोलंदाजी. पुन्हा एकदा मोहित. पंतांच्या उजवीकडनं राईट आर्म राऊंड द विकेट.
ओ हो अनप्लेबल यॉर्कर डिलिव्हरी, काय सुपर्ब ऑन स्पेल, अगदी ललित जोशी देखते रह गए ढूंढते रह गए, कहां से गेंद आई कहां से निकल गई, वाईड यॉर्कर. फलंदाजाला काही मोठा पटका खेळू दिलेला नाही. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 वर. जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू आणि 25 धावा. हे झटपट क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काहीही होऊ शकतं. शेवटच्या मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्या चेंडूवर सुशीलने गडी बाद केला, 5 चेंडू 25 धावा, आणि त्याच्यानंतर तेजसने जो धोबीघाट बनवला सुशीलचा, दे दनादन जॉन जानी जनार्दन, आणि खेळ खल्लास 4-6 इन अ रो. बघूया पुन्हा एकदा मोहित या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, पंचांच्या डावीकडनं उडवलाय आणि पहिला षटकार कोणाच्या बॅटमधनं, तेजस. तेजस इज ऑन फायर. तेजस इज ऑन फायर. धावांचं मशीन, द रन मशीन इज ऑन. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड, पायात टाकला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू वेगाने जातोय. चेंडू थोपवणं अशक्य आहे. धावांचं प्रचंड वेगाने धावा जमवल्या जातात. आता मात्र 16 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज ना. 8-15 सामन्याचा पूर्ण नूर बदलून टाकलेला आहे. जब जब तेजस आहे भाई छा गए. चांदीप के तंबू में गहरा सन्नाटा, गहरी खामोशी, खलबली मच चुकी है. राइट आर्म राउंड, सुपर्ब अनप्लेबल डिलीवरीज, लहराती हुई बलखाती हुई, पड़ने के बाद गेंद ने काटा भी बदला था. परफ्यूम डिलीवरी. 7 चेंडू आणि 15 धावा. दोलायमान परिस्थितीमध्ये क्षणाक्षणाला सामन्याचं पारडं बदलतंय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड, पायात टाकल्या चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. षटकार मारल्यानंतर चौकार मारल्यानंतर चांगलं कमबॅक केलेलं आहे. वेगाचा चेंडू आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6-15. अजिबात जवळ येऊन देऊ नका. द्या प्रथम जबरदस्त रोमहर्षक उत्कंठा वर्गात हृदयाचे ठोके वाढवणारा आणि दोन्ही संघाच्या चांदीप आणि गणेशपुरीच्या दोन्ही समर्थकांना छातीमध्ये धस्स निर्माण करणारा हा सामना. बघा अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. यानंतरचा होणारा सामना अकलोली विरुद्ध रिया प्रियांश 11 भोईरपाडा. खेळाडू जर फार मोठा जखमी झाला असेल तर मला वाटते त्याला प्रथम उपचारासाठी मैदानाच्या बाहेर आला तरी चालेल. बदली खेळाडू तिथे पाठवा. सहा चेंडू 15 धावा. तेजसने सामन्याचा जो वाटलं होतं की कदाचित संदीपच्या बाजूला झुकेल, परंतु जिगरबाज खेळाडू धावांचं मशीन तेजसने 6 आणि चौकार मारून एक प्रकारे सामन्यात रंगत निर्माण केलेले. आता सामना अगदी दोलायमान अवस्थेत 50-50 चान्स आहे. आता जयेश हुकमाचा एक्का, हुकमाच्या एक्काच्या समोर आहे कोण? ललित का? ललितने एक बाजू लावून धरलेली, एक चौकार मारला, परंतु त्यानंतर त्याला फलंदाजीची संधी कमी मिळाली. जयेशची आत्मपरीक्षा सत्व परीक्षा पाहिली जाईल. अग्निपरीक्षा बघूया, अग्निपरीक्षेमध्ये पास होतो का जयेश?
लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. एकच धाव. 5 चेंडू 14 धावा. 5-14. कोणाची टीम? योगीची टीम जर इथे क्वालिफाय झाली तर उद्याच्या दिवसामध्ये कोणाकडनं? संतोष मांढरे की पांढरे? पांढरे यांच्याकडनं 11 सायकली. ओके, व्हेरी गुड. बिग धमाका आहे भाई. सुनो. पुढचा चेंडू. एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 18 जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 4-13. बघूया जयेश. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. 4 चेंडू आणि 13 धावा. पुन्हा एकदा वादळी फलंदाज तेजस. आणि इथे तेजस नावाचा महत्वाचा बडी मछली जाल में स्लोवर 1 वर फसवलं आणि तेजसला मात्र ते बेमालूमपणे समजलं नाहीये. आखरी वक्त अपनी उंगलियां फेरी थी आणि नतीजा ये हुआ कि गेंद बल्ले पर धीरे पहुंची और तेजस एक आसान सा कैच वैभव के हाथ में देके पेविलियन के तरफ लौटते हुए और नए बल्लेबाज मैदान में अवतरित हुए. संदेश. 3 चेंडू 13 धावा. तीन 13. अगदी रविचंद्र अश्विन कसा थोडा वेळ थांबतो, कार्ल उपर थोडा वेळ थांबायचा, फलंदाजाला गर्भगळीत करायचा, तशा प्रकारची गोलंदाजी जयेश यांच्याकडनं. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पाय टाकले चेंडू. ब्लॉक ऑन द टार्गेट. बुंद्यामध्ये टाकलेला फलंदाजाला मोठा फटका खेळायची अनुमती न देणारा गोलंदाजी. म्हणजे याच्या अशा चेंडूवर फक्त कृष्णा सातपुतेच हेलिकॉप्टर मारू शकतो. परंतु मला वाटते हा चेंडू इतका कठीण होता की कदाचित कृष्णा सातपुते सुद्धा गडबडला असता. इतका खोलवर टापेच्या चेंडू. आता किती चेंडू? 4 चेंडू 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावा. गोल्डन षटकार ललित जोशी. बघूया काय करतोय. सामना वळवतोय का आपल्या बाजूला. 2-12. हृदयाचे ठोके वाढलेत. बीपीचा त्रास असलेल्या, हृदयविकाराचा त्रास असलेल्या समर्थकांनी पुढील 2 चेंडू पाहू नयेत. ओहो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. वन ऑफ द बेस्ट डिलिव्हरी आय एव्हर सीन. आता 1 चेंडू 12 धावा. जर शेवटचा चेंडू नो बॉल पडला आणि त्याच्यावर षटकार मारला, असं काही अघटित होऊ शकतं. आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. विजय संघाचा अभिनंदन. आणि मी विशेष कौतुक करेन वैभव आणि जयेश यांनी, या दोघांनी मिळून हा एक अशक्यप्राय वाटणारा विजय आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे. तेजसला ज्या चेंडूवर बाद केला ना, दॅट इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. बोलवा ना कोण कोण. पांडुरंग मोर आणि जीतू भोपी या दोघांना आलेले 200 आणि 1 300. या लगेच या. 200 आणि 100 असे 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे.